श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज 15 सप्टेंबर वार सोमवार आणि आज आहे अविधवा नवमी श्राद्ध। पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमी श्राद्ध म्हटले जाते। अवयपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सधवा म्हणून होते। कालांतराने तिचा पती निधन पावला तेव्हाही तिची मरणोत्तर दर्जा सधवा हाच असतो। त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे। जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होते तेव्हा मात्र त्याच्या मुलाने ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही। मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे। मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे। या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेवू घालावे। तिला सौभाग्य अलंकार देतात, यथाशक्ती साडी किंवा अन्न भेट वस्तू देऊन तिला संतुष्ट करतात। तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावाने काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात। हे तिथी आईचे श्राद्ध करण्यासाठी देखील योग्य मानली जाते। असे म्हटले जाते की या तिथीला श्राद्ध केल्याने कुटुंबातील मृत महिला सदस्यांच्या आत्म्याला शांती मिळते। नवमीचा दिवस त्या माता, बहीण आणि मुलींना समर्पित आहे ज्यांचे पती जिवंत असताना निधन झाले किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नसेल। या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे वंश आणि कुलाची प्रगती होते। त्यासोबत जी व्यक्ती हे श्राद्ध करते त्याच्या जीवनामध्ये मातृत्व, स्नेह आणि आनंद कायम राहतो। या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्यावं, विशेषतः ब्राह्मण पत्नीला दान द्यावे। वृद्ध महिलांना भेटवस्तू देण्याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे। पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि मातृशक्तीचे स्मरण करावे। गाय, कुत्रा, मासे, मुंग्या आणि कावळे यांना अन्न आणि पाणी अर्पण करावे। मान्यतेनुसार यामुळे पूर्वजांना अन्न मिळते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। धार्मिक दृष्ट्याने अविधवा नवमी हा अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच आज पितृपक्षातील अविधवा नवमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण कावळ्याला घरापुढे खाऊ घाला ही वस्तू खायला दिल्यामुळे आपला 3 पिढ्याचा पितृदोष तर दूर होणारच आहे, पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार। त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतात। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितराच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात। या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुख सोयी असूनही मनातील असंतोष, मुलं आपली खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून या काही विशेष तिथी आहेत, या तिथींना आपल्याला काही प्रभावी उपायाने सेवा करण्याची गरजही भासत असते। असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते दान किंवा कोणत्या सेवा ह्या करत आहेत। श्राद्धाच्या वेळेस ब्राह्मण आणि पितरांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचा एक भागही बाहेर काढला जातो। असे म्हटले जाते की कावळ्यांना भोजन दिल्याने श्राद्धविधी पूर्ण होते आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते।
पौराणिक मान्यतानुसार पितृपक्षात पितर कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात। त्यामागे एक पौराणिक कथा आहे, अगदी तुम्हाला थोडक्यात सांगून देते। इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता। ही कथा त्रेतायुगाशी संबंधित आहे। जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली। तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यावर बाण मारला। जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल। तेव्हापासून श्राद्धाच्याच वेळेस कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू झाली। यामुळे पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते। काय करायचं आहे, घरामध्ये सकाळीच 1 वाटी भात हा शिजवायचा। जो आपण वाटीभर भात शिजवणार तो संपूर्णपणे आपल्याला कावळ्याकरता शिजवायचा। हा भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल हे टाकायचं नाही आहे। भात शिजून झाल्यानंतर आपल्याला एका पेपर प्लेटवर किंवा एखाद्या द्रोणमध्ये आपल्याला हा भात जो आहे तो काढून घ्यायचा। भात थंड झाला की त्यावर आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे। त्याचबरोबर त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकायचे, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे तुम्हाला हा भात जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे। आता असा हा भात जो आहे तो आपल्याला आपल्या घरापुढे म्हणजे तुम्ही तुमच्या टेरेसवर ठेवू शकतात, बाल्कनीमध्ये ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही अंगणामध्ये सुद्धा कावळ्याला ठेवू शकतात। हा भात जो आहे तो आपल्याला सकाळी 11 ते 12च्या सुमारास ठेवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला एका वाटीभर पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि असं हे गोड पाणी सुद्धा आपल्याला त्या भातासोबत आपल्या पितरांकरता ठेवायचं आहे। असं गोड पाणी आपल्या पितरांकरता ठेवल्यामुळे आपले पित्र हे तृप्त होत असतात। भात आणि पाणी ठेवून झाल्यानंतर आपल्याला जर आपल्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्यायचं, नाही नाव माहिती असेल तर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून बोलायचं, दक्षिण वायव्य दिशेला राहणाऱ्या पुण्यकर्मी कावळ्यांनो माझ्या नैवेद्याचा ग्रहण करावा आणि आमच्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमाही आम्हाला करावी। यापुढे आम्हाला कायम तुमचं स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं आहे। आता हा उपाय कोण करू शकतो, तर आपल्या घरामध्ये जे वडीलधारी माणसं असतील त्यांनी हा उपाय करावा। त्यांनी जर हा असा कावळ्याला घास ठेवला तर त्यामुळे आपले पित्र हे प्रसन्न होत असतात। अतिशय प्रभावी अशी ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि जर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतील तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होत आणि जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष नसेल तर आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होत असतं। आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। ही संधी आपल्याला वर्षातून फक्त 15 दिवस जी आहे मिळत असते, त्यामध्ये आवर्जून प्रत्येकाने आपल्या पितरांची सेवाही करायची। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।